शिर्डी नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष आणि सेनेचे विद्यमान नगरसेविका अनिता जगताप यांच्या पुढाकारानं छत्रपती रस्त्यावर शिर्डीमध्ये उभारण्यात आलेल्या कमानीला शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन कोतेंनी आक्षेप घेतलाय। न्यायालयाची स्थगिती असतानाही ही कमान कशी उभारली गेली असा प्रश्न नगरपंचायत प्रशासनाकडे करताच नगरपंचायतीने क्षणाचाही विलंब न लावता ही कमान काढून टाकली। शिवसेनेच्या नगरसेविका अनिता जगताप आणि त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांच्या पुढाकारातून रत्नाकर बँकेजवळ नवीन बायपास रोडवर शुक्रवारपासून कमान बसवण्याचं काम सुरू होतं। मात्र या कमानीला शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन कोते यांचा पूर्वीपासूनच आक्षेप असल्यानं या रोडवर कोणतीही कमान अथवा फ्लेक्स बोर्ड लावण्यात येऊ नये त्यासाठी सचिन कोते यांनी राहता न्यायालयातून स्थगिती मिळवली होती। न्यायालयाची स्थगिती असतानाही विजय जगताप आणि अनिता जगताप यांनी कमान बसवण्याचं काम शुक्रवारपासून सुरू केलं होतं। त्याविरोधात सचिन कोते यांनी नगरपंचायतीच्या प्रशासनाकडे तक्रारही केली। न्यायालयाची स्थगिती असतानाही कमान कशी बसवली जाते असा प्रश्न त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला विचारला। नगरपंचायत प्रशासनाकडून ही चूक लक्षात येताच त्यांनी तातडीनं क्रेन लावून शनिवारी सकाळी ही कमान काढून घेतली। दरम्यान याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन कोतेंना विचारलं असता राहता न्यायालयानं 6 मार्च 2017 रोजी या ठिकाणी कमान बसवण्यास मज्जाव केला असतानाही कोर्टाचा अवमान करून शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि स्थानिक नगरसेविकांनी संगनमतानं ही कमान बसवल्याचं काम केल्याचं म्हटलंय। आपण तातडीने या संदर्भात ही बाब राहता न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली। त्यानंतर नगरपंचायतीने तातडीने ही कमान काढून घेण्यासंदर्भात कारवाई सुरू केल्याचं त्यांनी सांगितलंय। 6/3/2017 रोजी सदर इथं माझा एक प्लॉट आहे। माझ्या प्लॉट आणि माझ्या प्लॉटचा भूसंपादन संदर्भात कोर्ट मॅटर चालू आहे। ते कारवाई चालू असताना माझा पहिला न्यायालयीन दावा पहिला पेंडिंग पडेल असताना सदर मी कोर्टात अपील की मला समजलं की काही स्थानिक नगरसेवक इथं रस्त्याच्या कडाला अडथळा होईल अशी कमान टाकत आहे। त्या कमानीपासून सगळ्याला अडथळा होत आहे। माझ्या जागेत एक दमदाटी करून बळजबरीने नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि काही स्थानिक लोकांनी दमदाटी करून कमान टाकण्याचा प्रयत्न केला। मी माननीय कोर्टात गेलो। न्यायालयीन बाब कोर्टाने मला स्टे दिला असताना स्थानिक नगरसेवक आणि मुख्य अधिकारी संगमताने दमदाटी करून काल त्यांनी कमान टाकली इथं। आणि त्यानंतर मी त्यांना विनंती केली पुन्हा का भाऊ तुमचा कोर्टाचा ते स्टे असताना सुद्धा त्यांनी काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हते। ते कोर्टाबद्दल अपशब्द वापरून त्यांनी काल दादागिरी करून कमान टाकली गेली। मग मी नंतर रात्री पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करा पोलीस स्टेशनला जाऊन CO विरुद्ध गुन्हा दाखल केला। त्यांनी काय सांगितलं विनंती केली बाबा आम्हाला 12 तासाची मुदत द्या सकाळपर्यंत आम्ही काढतो। त्यानंतर मी त्यांना विनंतीवर त्यांचा मान देऊन आज काही 10 वाजेपर्यंत थांबलो। त्यांची GCP वगैरे ते माणसं पूर्ण यंत्रणा घेऊन ती आज कमान काढण्याला आली। परंतु ह्या अशा दमदाटीला इथून पुढे शिर्डीकरांवर असे अन्याय बळजबरी कमान टाकणे परमिशन न घेणे बेकायदेशीर अतिक्रमणाविरुद्ध हा लढा चालूच राहील। तर गेल्या 20 वर्षांच्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेली एकही कमान शिर्डी शहरात लावण्यात आली नव्हती। अनिता जगताप नगराध्यक्ष असताना नगरपंचायतीत ठराव करून ही कमान बसवण्यास मान्यता घेतली होती। या कमानीवर छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात येणार होते। परंतु शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन कोतेंनी न्यायालयात जाऊन या कमानीला आक्षेप घेतला। आपण या प्रकरणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहोत अशी प्रतिक्रिया माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी दिली। शिर्डीत शिवसेना स्थापना होऊन 25 ते 30 वर्ष झालेले या कालावधीत उदय हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे कुठल्याही प्रकारच्या रोडला नाव नाही, कुठे कमान नाही, कुठे त्यांचे बोर्ड लावले गेलेले नाही। मला शिवसेनेत प्रवेश करून 3 ते 3.5 वर्ष झाले। त्या 3.5 वर्षा काळात मिसेस माझी नगराध्यक्ष होत्या शिर्डीच्या। त्या शिवसेनेच्या काळात असताना त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून रिंग रोड म्हणलं जातं इथं 18 मीटर रोड आहे रत्नाकर बँकेजवळ, त्या रोडची नगरपालिकेत तो विषय मंजूर करून छत्रपती हा मार्ग म्हणून मंजूर केला होता। ह्या कमानीवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, लोखंडे साहेब, खेवरे नाना यांचे बोर्ड लावले गेला होता। ह्या बोर्डला विरोध करून शिर्डी शहराचे शिवसेना शहर प्रमुख यांनी कोर्टात जाऊन स्टे घेतला। स्टे घेऊन नगरपालिकेवर प्रेशर करून ती कमान काढण्यास भाग पाडलं। त्या कमान भाग पाडण्यासाठी त्यांनी खासदार साहेबांचं सहकार्य घेतलं। शासकीयांना सहकार्य प्रेशर करून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळी ती कमान काढण्याचा कार्यक्रम केला। कुठल्याही प्रकारचं त्यांनी शिवसेनेचे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा बोर्ड असताना ते सुद्धा त्यांनी विचार नाही केला। शिर्डी शहराचे शिवसेना प्रमुख स्वतःला जे म्हणतो सचिन कोते यांनी ह्या गोष्टीवर स्टे घेऊन कमानीचं काम काँग्रेसचं काही प्रेशर वापरून, शिवसेनेचं प्रेशर वापरून त्या कमानीचं काम बंद करून कमान स्वतः उभं राहून त्यांनी आज कमान काढून घेतलेली आहे।
ह्या विषयावर उद्धव ठाकरे यांनी लवकरच या गोष्टीचा विचार करून या गोष्टीत लवकर निर्णय घेणे याचा पाठपुरावा मी जिल्ह्याचे प्रमुख खेवरे नाना यांच्याकडे लवकरच करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान शिवसेनेच्या 2 गटातील या अंतर्गत वादामुळे शिर्डी शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, शिर्डी.